तू नाही जेवत का शांते? जेवतो ना मी. हाय दिन्याचं ताट, दिन्यासोबत जेवतो. ह्या रुपया कोणासारखा लंबा झाला माहीत नाही आपल्या घरी. काय कसे उलटे पाय करून बसा लागले त्याले. फलकट मारून बी खाली बसता नाही येत त्याले. जा रुपया ताट घेऊन बस डायनिंग टेबलवर. नाही जेवतो मी, मला आवडते असंही बसतं. चला लवकर लवकर जेवा. पटपट उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या कोणता दौरा आहे? उद्या कोणत्या दौऱ्यावर आहे? झालं का कार्यक्रमाचं नियोजन? उद्या कोणता दौरा नाही आहे, काही नाही. पण काही खास दिवस आहे ना उद्याचाही. कोणता खास दिवस आहे? माणसाने तर कधी लक्षात नसन राहत, पोरायले तर असन. पण तुला माहिती आहे का रे रुपया, उद्या काय खास दिवस आहे तर? माहिती आहे ना उद्या किती खास दिवस आहे तर. तुला माहित आहे? हो, पण तुला कसं माहीत आहे उद्या खास दिवस आहे म्हणून? मला माहित नाही राहणार का रे. काय आहे दादा उद्या? अरे खास दिवस उद्या माहिती, ऑनलाईन एक्झाम आहे. किती मेहनतीचा किती केली मी मेहनत, त्याचा खास दिवस आहे ना उद्या. तुला काय झालं? आत्ताच खूप खुश होती ना, आत्ताच एकदम दिलं तोंड उतरून. काही नाही, उद्या याची एक्झाम आहे म्हणता ना, तर वाटलं का थोडंसं. काही नाही, पण मला माहिती आहे उद्या खास दिवस काय आहे तर. त्यासाठी कोणता खास दिवस आहे रे? उद्या आहे बुधवार, उद्या आहे हाफ डे. मी 10 वाजताच घरी. मला तो खास दिवस वाटते मग. जेव रे दिन्या लवकर लवकर. कच झाली दिन्या भाजी? चांगलीच होती ना, चांगलीच झाली, एक नंबर झाली मस्त. एकाच्याही लक्षात नाही आहे उद्या मा वाढदिवस आहे म्हणून. जाऊ दे, मीच खूप उत्सुक होती का असं लक्षात म्हणून. तिकडे काय करून राहिली, जेवत नाही का? जेव्हा तुम्ही, मी येतो 2 मिनिटात. काम आहे मला थोडंसं बाहेर. पण आई तर घरीच राहील ना, कुठे जाणार नाही तर. उद्या आहे बाजाराचा दिवस, तिला पाठवून देऊ बाजारात. आणि तू आणि रुपया कर्जू घराची सजावट. मी केक घेऊन आणून ठेवून देईन, सुंदरच्या घरी नेऊन ठेवीन आणि सुनताली घेऊन येजो म्हणेन. मस्त मजा येईल उद्या तर मग. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं ऊपर आसमान नीचे. मी आता मस्त माझ्या आवडीचा चांगला गोड चहा करतो, पिऊन घेतो. वाढदिवस स्वतःचा तरी मनवा ना आपणच. मग सगळ्याचे फोन येणं चालू होऊन जाईल. सकाळचे 6:30-7 वाजून राहिले, अजून कोणाचा फोन नाही आला. एक माझी बहीण संगीता तर करते, तिचाही फोन नाही आला. तिच्याही लक्षात नाही का? मग आई बाबाच्याही लक्षात नाही का? कोणच फोन नाही केला. मग गावातल्या सोबतीनी म्हणालेच्या फक्त नावाच्या. नाही सुनीताचा आला, नाही कोणाचा आला आणि कोणाचाच फोन नाही. फोनमध्ये चार्जिंग गिजिंग आहे का पाहू का एकदा? चार्जिंग बी आहे, सगळंच आहे. कोणाचा मिस कॉल बी नाही, काहीच नाही. बापा बापा, आज आणखीन तयार होऊन कुठं चालली तू? काल रात्री तर म्हणत होती कोणता प्लॅन नाही आहे. आज तर बिलकुल नवीन साडी गजरा गिजरा लावून बिलकुल तयार आहे. कुठं चालली तू? कुठे नाही चालली, इच्छा झाली म्हणून केली मी तयारी. सकाळी एवढ्या लवकर उठली आणि चहा घेऊन बसली. मै वाटी नाही पाहिली उठायची. पण मी एकटी चहा करून पिऊ नाही शकत का? होऊ शकतं, पण दररोज तू माझ्यासाठी चहा करी तेव्हाच पे ना. जा तोंड घेऊन धुवा. हाय चहा गाळून घ्यायचा आणि गरम करून गाळून घ्या, पिऊन घ्या. आयचा राग आलाय तुले? काऊन अशी बोलून राहिली? राग गीत नाही आला. दिसून मस्त राहिली पण तू, सजून नटून. मग मी चहा थोडासा फिरून येतो. यायचे बी लक्षात नाही, नटून टोटून हे म्हणते. पण जाऊ दिले काले. पण हे तर सोड, पण माझी बहीण संगीता, तिचा एक फोन नाही. बिचारा मा दिन्याले राहिलंच तर लक्षात, पण तो लहान आहे, नसन त्याच्या लक्षात. हॅलो हॅलो, शांताबाई, मी सुनता बोलून राहिली. बोल ना सुनता. तुला तरी आठवण आहे, तू तरी पहिला फोन केला. आठवण तर येईनच ना, तुमची आठवण येतेच, दररोज भेटायची सवय आहे तर. म्हणून मी फोन केला तुम्हाला. मी आता दुपारून येऊनच राहिली, बाजारात चालन का म्हणत होती तुम्हाला. आज बाजाराचा दिवस आहे तर. बाजारात चालशील का म्हणून एवढ्या दुरून फोन केला का तू ना? आल्यावर तर आवाज देऊ शकत होती ना.
मी म्हणलं एवढ्या सकाळी कायच्यासाठी फोन केला तुला? मग म्हणलं तुम्ही एकट्या चालल्या जाण म्हणून तुम्हाला आठवण करून ठेवून देतो. मग धामधुमीत मला काही लक्षात राहणार नाही आता याची घाई आहे तर. बस गिसमंदी तर कवरेज नाही राहत म्हणून मी फोन केला. ठीक आहे ठेवतो मग. येतो मी लवकर. बापा बापा, मला वाटलं सुनताना एवढ्या अंगोलीनं फोन केला तर आला पहा तिचा तरी फोन. हॅपी बड्डे म्हणून ते तर म्हणजे बाजारात जासाठी फोन केला. वा रे सुनीता, तिलाही आठवण नाही आहे. जाऊ दे लेकाले दुःख काही मानवाने. चल आता स्वयंपाक गिंपाक करतो. माझ आवडीची भाजी करतो चांगली. ते दिनेश, खूप दिवसानंतर आला दिनेश तू तर. कामच तसं पडलं तुमच्यासोबत. तुमच्याशिवाय काही होऊ नाही शकत ते काम. ये ना बस ना. मला काही बसायचा वेळ नाही आहे. मी तुम्हाला सांगायला आलो. काय सांगायचं आहे बोल. सांगणारी असं काय सांगून राहिला? हे पहा, आज आहे माझ्या आईचा वाढदिवस. आम्ही तिला घेऊन राहिलो सरप्राईज म्हणून ना तुमची मदत पाहिजे. मी ते आता बाजारात जाणार आहे. घर सजवासाठी चालता का माझ्यासोबत? हो येतो. आणखीन काय काय प्लॅन आहे? कोणालाच सांगितलं नाही. माझी आई तर सगळ्या फोनची वाट पाहून राहिली कोणी हॅपी बर्थडे म्हणून. आणि माझी आई तर आता चालली बाजारात काकूसोबत. काकूने बी नाही म्हणलं तिले. म्हणून ना आम्ही पूर्ण कालच प्लॅन केला. शांता काकूचा वाढदिवस आहे का आज? हो ताई, पण माझी आई दिसेल ना तुम्ही काही बोल जाणू का. तुम्ही माझ्यासोबत बरोबर 4 वाजता चला आणि मग आपण तिथं तयारी बी करू. तशी रुपेश दादाने मी केली आहे थोडीशी. आणि तुम्ही पण करू लागजा. तुम्हाला सगळं समजते ना. हो येतो आम्ही. आणखीन अगोदर आला असता आणखीन तयारी करू लागलो असतो. मग आई घरी होती ना. कुठं चालला लावे. आता आम्ही तिला पटकन बाजारात पाठवलं सुनीता काकूसोबत. म्हणून वेळ भेटला. म्हणून मी तुम्हाला सगळ्याला सांगायला फिरून राहिला होता. जा तू फिरायला जा. सगळ्याला सांगून ये. आम्ही जातो तुझ्या घरी. हो तुम्ही या लवकर. मी चाललो आता. अरे थांब दिन्या. तुझ्या आवडीची चांगली मिठाई आहे. आता खाऊन घे आला आहे तर. ताई मला वेळच नाही. मी मग खाईन. शांता काकूचा वाढदिवस आहे म्हणजे तर आपल्याला काही गिफ्ट घ्यायला लागेल ना. पण त्यांच्याकडे आतापासून जाऊन बसलो तर गिफ्ट घेऊनच जावं लागेल ना सोबत. हो आता वेळेवर घेणार तरी काय. एक आयडिया आहे माझ्याजवळ ना. चांगली साडी आहे नवीन. मी घातली नाही अजून. तिला पॅक करून घेऊन चालू का? चांगली आहे का? हो चांगलीच आहे ना. मी कधी साडी घालत नाही म्हणून मी तिला खोलली पण नाही. चांगली साडी आहे. मी तिला पॅक करतो तेच घेऊन जाऊ. नाही तर आपण आता वेळेवर काय आणणार आहे. आणि ह्या गावात तर काही मिळत नाही. ठीक आहे कर तू तयारी. चल आपण जाऊ लवकर. शांताबाई कुठे गेल्या? दिसून नाही राहिल्या. कुठे गेली शांताबाई? घरातही नाही आहे, हॉलमध्ये नाही आहे, अंगणातही नाही. दिने कुठे गेली रे शांताबाई? आई का त्या मागच्या साईडला आहे. येते ते काहीतरी वाळू टाकलं तर ते घ्यायला गेली. काकू तुम्ही पटकन घेऊन जा बाजारात. थोड्या वेळात ते साक्षी आणि अमन दादा येऊन राहिला. हो बोल ना तू. येतो ना मी. मला ती एक कमाल वाटते बघ तुझी. खायची काकू? तुम्ही एवढं लपून ठेवू शकता म्हणून. मला तर सगळ्यात जास्त माझी आई आवडते. तिच्यासाठी मी काही बी करू शकतो. म्हणून मनात तर खूप वेळा येते. बिचारी माझी यायची मन सांगून आहे दिवसभर. कोणाचा फोन नाही आला म्हणून. तर आता खुशीसाठी तिच्यासाठी सगळं करायला तयार आहे मी बोलावनंतर मग आईले तुम्ही थांबा. काकू आली म्हणतो. हो जा लवकर. आली सुनीता. येऊन राहिली मी. पापा शांताताई एवढ्या नटल्या ठटल्या बाजारात जासाठी. बाजारात काही स्पेशल आहे का? काही नवीन काही भेटणार आहे का? कोणता नेता बिता येऊन राहिला? तू बी काही मजाक नको करू. निघले होते फुलं तर गजरा केला लावून घेतला. मग काय झालं? नवीन साडी नाही घालू का? तुम्ही तर सगळ्या बोलल्या मला. आम्ही कायले बोललो? सकाळीच असता फोन केला. 2 दिवस मी लग्नासाठी गेली होती. चला बाजारात पटकन जाऊ. लवकर घरी या लागत. आमच्या हप्त्यात लग्नाला जायचं म्हणून मी काही जास्त भाजीपाला आणला नव्हता. चला चालले काले लवकरच जाऊ लवकर घरी येऊ. चहा घ्या पिता का? नाही घरी आल्यावर चहा मांडजा मग पिऊ. चला पटकन बाजारातून येऊन जाऊ. लवकरच आली लग्नावरून. कधी झालं लग्न? लवकर कायची 2 दिवस झाले ना. येणारच होती मी 2 दिवसानं. तर 1 दिवस थोडीशी पहिले आली. उद्या आली असती पण जाऊ द्या म्हणलं. मग आज झालं काल लग्न तर येऊन गेली आज सकाळी. लग्न गिग्न चांगलं झालं. आताही नाही आणलं तर पोराले आहे ना. येत नाही म्हणे मी. पुढच्या महिन्यात परीक्षा आहे ना. आता येऊ का म्हणे मी मग येईन म्हणे परीक्षा झाल्या. चला गोष्टी रस्त्यानं करू. चला लवकर घ्या थैला आणि चला.
अशी उठपळ करत काऊन धावत घेऊन चालली मले थांबूनही नाही राहिली येतो ना चालणं